चला मित्रांनो, पहिले आईचे दर्शन घ्या। आज आईच्या मंदिरावर आलो आहे मी सर्वजण। आज भरपूर प्रमाणात मुलं आहे काम करण्यासाठी। चला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व आज दाखवतो कोण कोण काम करत आहेत, कोण कोण नाही। हे बघा, सर्व तरुण मंडळी आज काम करताना मंदिराच्या वरती। संपूर्ण वरचा परिसर ताई आज साफ केला आहे, सर्व गवत काढून टाकलं आहे। समोर तुम्ही पाहत आहात सदावशी पाटील हा स्वतः साफसफाई करतात। तानाजी कामा रोशन भोईर सर्व पावले साफ करत आहेत। शिवनाथ पाटील आणि कमानी सुद्धा पेंटिंगचं काम चालू आहे। तुम्ही बघता पावसामध्ये पावराने शेवाल आली होती आणि चिकाडी सुद्धा होती, ते काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरती कलर लावण्याचा आज कार्यक्रम आहे। तुम्ही पाहू शकता। कशा आहेत मित्रांनो, आज मी देवीवर आले काम करण्यासाठी। नवरात्र उत्सव असल्यामुळे माझी संपूर्ण टीम आज खरिवली आई देवीच्या मंदिरावर काम करण्यासाठी आले। आज मी त्यांना सकाळपासून ते काम करत आहेत, मग त्यांच्यासाठी पाणी, समोसा, पाव तसंच जेवण घेऊन आलो आहे। तुम्ही पाहू शकता ब्रश, कलरचा डबे बिबे घेऊन आलो आहे मी। आणि एक कॉल आला त्यांचा। जेवण पाहून तरुण मुलांना आनंद झाला, कारण काम करून ते थकले होते आणि जेवण मिळाल्या लगेच ते जेवण खायला सुरुवात केली आणि बोलले, नाना वेळेवर तुम्ही आलेत आणि जेवण आम्हाला मिळालं, खूप चांगलं वाटलं। तुम्ही पाहू शकता लय खुश झाले होते ती। आणि हे रोशन आणि रुपेश दोघे भोईर आहेत, दोघे पण आपल्या पावऱ्यांना पेंटिंग करत आहेत खूप पेंटेने। प्रेमनाथ पाटील आणि भंडारले गावचे आमचे भाऊजी आणि पशान भोईर हे सुद्धा वावरांवरचे चिकाडी काढत होते। आणि हे बघा, सजावटसाठी आईच्या मंदिरामध्ये नितीन पावशे, कौस्तुभ म्हात्रे, रुद्र आलिमकर बरेच मित्र त्याच्यासोबत होते। ते सर्व बॉम्बेला गेले होते शॉपिंग करण्यासाठी। हे बघा, पूर्ण पेंटिंग करून काही शिड्या झाल्या आहेत, काही बाकी आहेत। आणि हे बघा ग्रिल मी स्वतः केले होते, ग्रीन तुम्ही पाहू शकता। पहिल्यांदाच मी एवढं काम केलं आहे। आईच्या मंदिराच्या ज्या खिडक्या आहेत त्यांना पेंटिंग केली होती। हे बघा सदाशिव पाटील पूर्ण परिसर त्यांनी साफ केला आहे। आईच्या मंदिराच्या खाली जो भाग आहे तो भाग त्यांनी पूर्ण साफ केला आहे। आणि हे बघा, आपण आता वरती चाललो आहे आणि जी तरुण मंडळी होती आलेली त्यांनी हे सर्व साफसफाई केली आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर त्यांनी साफ केला आहे आणि मंदिराच्या वरती त्यांनी साफसफाई केलेली आहे, पूर्ण स्वच्छ परिसर करून ठेवला आहे त्यांनी। तुम्ही बघू शकता साईडने पाण्याचा जो नाला काढला तिथून पाणी जात आहे, तुम्ही बघू शकता। परत कशा प्रकारे ते साफसफाई करतायत तरुण मंडळी आणि खूप आज सही काम केले आणि मेहनतीने काम केले। तरुण आहेत म्हणून त्यांच्याकडून आज जास्त काम झालं आहे। जेवण भेटल्यानंतर त्यांना पुन्हा एनर्जी आलेली आहे आणि खूप जोराने ते काम करत आहेत। असं त्यांनी उद्या पण यावं असं मी त्यांना म्हणेल, कारण ते आले म्हणून आज आम्हाला जरा सपोर्ट झाला। आणि याच्या अगोदर पण अजून दुसरी मंडळी होती, पण त्यावेळेला मी हजर नव्हतो। त्यांच्या जेवणाची सोय गेल्यामुळे ते मला शूट करता आलेत नाही। तुम्ही लाईक करा, शेअर करा